नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. काल आपण ज्या पद्धतीने डिस्कशन केलेलं होतं की आजची एक्सपायरी जी आहे ना, ती एक शॉर्ट कवरिंगची चांगली एक्सपायरी आपल्याला पाहायला मिळू शकते, ज्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंगचा मूव्ह येईल आणि अगदी तसंच होताना पाहायला मिळालेलं आहे. तेही अगदी दुपारी 1:30 ते 2 नंतरची जी मुवमेंट आहे ना, ती खूप छान मुवमेंट आहे. गेल्या 2 आठवड्यापूर्वीचा जो गुरुवार होता ना, त्यावेळेससुद्धा अगदी याच पद्धतीची मुवमेंट आपण पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर जवळजवळ 1000 पॉईंटची रॅली मार्केटमध्ये आलेली आहे. आता फक्त आपण उद्यासाठी काय होऊ शकतं ते पाहूयात की महत्त्वाच्या लेवल आता, कारण का एवढ्या मोठ्या रॅलीनंतर किंवा एक मंथली एक्सपायरी संपली आणि नवीन ऑक्टोबर सिरीज सुरू होणार आहे, त्यामध्ये जो काही डेटा आहे किंवा कशा पद्धतीने मार्केट बिहेव करू शकतं हे पाहणार आहे. त्या अगोदर जे काही होतं ना गेल्या काही दिवसापासून मार्केटमध्ये, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जे काही डिस्कशन करतो, आजचं मार्केट ओपन झालं आणि अगदी 1:30 ते 2 पर्यंत जरीही वाटत असलं की ही मुवमेंट आहे किंवा ज्या पद्धतीची मुवमेंट आहे, पण मोठी मुवमेंट मार्केटमध्ये येत नव्हती. आणि कालही मी सांगितलं होतं, याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, जर सपोज तुम्ही एखादा पुट 100ला, पुट असू द्यात कॉल असू द्यात, यामध्ये तुमचं डायरेक्शनचा जास्त फरक पडत नाही आहे, कारण का दोन्ही डिरेक्शनचं काय होतं याच्यामध्ये. समजा तुम्ही एखादा पुट इथे असताना 100ला घेतला किंवा कॉलही 100ला घेतला, थोड्या वेळाने मार्केटमध्ये दोन्हीही मूव्ह आलेले आहेत, म्हणजे मार्केट थोडं वरती गेलेलं आहे किंवा थोडं खाली जरी गेलेलं आहे ना, तरीही ना तुमच्या पुटमध्ये इन्क्रीज होते ना कॉलमध्ये इन्क्रीज होते. दोघांची व्हॅल्यू 90च्या आसपास आलेली तुम्हाला पाहायला मिळते आणि याच्यामध्येच बऱ्याच वेळा तुमचा जो काही ऑप्शनचा एसेल आहे ना, तो हिट होताना पाहायला मिळतो. आज वाईल्ड मुवमेंट आल्या काही, ही एक कॅन्डल आहे, इथे एक कॅन्डल आहे, इथे एक कॅन्डल आहे, ज्यांना शार्प मुवमेंट आले आणि पुन्हा मार्केट आहे तिथं आलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे एसेल हिट्स झालेले असणार आहेत. आता काल आपण काय डिस्कशन केलं होतं की कोणत्याही डीपला आपण बाय करू शकतो. 950 960 जर ब्रेक होतोय तर आपण विचार करू शकतो की डाऊन साईडला काही होऊ शकते का, पण तसं काहीही होताना पाहायला मिळालं नाही आहे. चांगली गॅप अप दाखवत असताना हे निफ्टीने आपल्याला फ्लॅट ओपनिंग पाहायला मिळालेलं आहे आणि फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केटने सस्टेन केलेलं आहे इथेच. मग जी लेवल आपण काल डिस्कस केलेली होती ती होती 26,050 26,060. जसं या लेवलच्या वरती निघलं आहे ना मार्केट आणि इथेच बराच वेळ सस्टेन केलेलं आहे मार्केटने या झोनमध्ये आणि शेवटच्या हाफमध्ये एक चांगली मुवमेंट आलेली आहे. त्यामुळे मी कालही टेलिग्राम चॅनललाही सांगितलं होतं, आपल्या व्हिडिओमध्येही डिस्कस केलं होतं, या लेवलच्या वरती छोटे मोठे टार्गेट येणार नाहीत. डायरेक्ट 26,200चं टार्गेट आहे आणि 150 पॉईंट तेही एक्सपायरीच्या दिवशी शेवटच्या 1-1.5 तासामध्ये येणे. म्हणजे तुमचा तुम्ही कोणताही ऑप्शन जर याच्यामध्ये स्ट्राईक प्राईस निवडली असती तर ॲटलिस्ट 3 to 4x होताना पाहायला मिळालेले असते. आता आम्ही काय केलं तर काल ज्यावेळेस हा ब्रेकआउट आलेला होता ना 950 960चा, त्याच वेळेस 26,000चा कॉल, जो की त्यावेळेस 40-45 ट्रेड करत होता ना, तो घेऊन ठेवला होता आणि घेतानाच त्याचं जे टार्गेट होतं ते आम्ही 26,200चं क्लोजिंग एक्सपेक्ट करून 200+ ठेवलेलं होतं. तो अगदी आज 250पर्यंत जाताना पाहायला मिळेल. बाकी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला माहिती मिळेल. आणि फक्त हेच नाही तर कालच्या व्हिडिओमध्येही या लेवल डिस्कस केल्या आणि मी पुन्हा सांगतो की वीकली ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असते किंवा वीकली टार्गेट जर तुमच्याकडे असतील ना, तिथे डिस्कशन केलं की 850 860 जर आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळते ना, तर यामध्ये 26,000 ही फॉर्मॅलिटी असेल, पण आपण 26,200 आणि त्याच्यावरती जर निघतोय 26,350 370पर्यंत सुद्धा या आठवड्यामध्ये जाऊ शकतो आणि आता आपण त्याच्यासाठी तयार होतो. आता उद्या कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो ते पाहूयात. जर 15 मिनिटाची कॅन्डल पाहिली तुम्ही तर इथे एक चांगली शूटिंग स्टार तुम्हाला फॉर्म होताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता एक चांगल्या मोठ्या रॅलीनंतर एक प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं का, तर नक्कीच होऊ शकतं. मग त्यासाठी थोडं आपल्याला तयार राहायचं आहे. आत्ताच जरी ते 184 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 216 217च्या आसपास कुठेतरी आहे. म्हणजे इथे आहे आपलं फायनल क्लोजिंग. आता मार्केट जर फ्लॅट ओपन होतोय ना, तर वाट काय पाहिजे आपल्याला 255च्या वरती मार्केट निघण्याची. 26,255च्या वरती जर मार्केट निघतं आहे तर डेफिनेटली पुन्हा एकदा आपण कॉल साईडचाच ट्रेड प्लॅन करणार आहे. फक्त हे कधी लक्षात घ्या, फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट वरती जाते, थोडं सस्टेन करून वरती जाऊ द्यात किंवा डायरेक्ट ब्रेक करून याच्यावरती थोडं एखादं फॉर्मेशन बनवू द्यात आपण बाईंग पोझिशन. खरं तर टार्गेट आपलं 26,370 आहे, पण डायरेक्ट या टार्गेटसाठी नाही, कारण का उद्या नवीन पोझिशन्स बनणार आहेत, नवीन सिरीज सुरू होती आहे. आज जसं आपण डायरेक्ट ठरवलं होतं की 2650 किंवा 2660 निघतं आहे तर डायरेक्ट आपण 200 म्हणजे 150 पॉईंट 200 पॉईंटच्या रॅलीसाठी बसू शकतो. तसं उद्यासाठी करायचं नाही. याच्यावरती जे टार्गेट असणार आहे ते आहे 26,320 आणि त्याच्यावरती 26,370. जर जास्तच ॲग्रेसिव्ह बाईंग वगैरे आलं तर 450पर्यंतची एक मुवमेंट आपण पाहू शकतो. अगदी 500चाही टच करता येऊ शकतं, पण आपण तिकडे जात नाही आहे. 450 फायनल आपण घेऊन चालू शकतो. आता जर गॅप अप ओपनिंग होतं आहे तर गॅप अप ओपनिंग थोडं इंटरेस्टिंग असू शकतं. जर याच्यावरती गॅप अप ओपनिंग होते ना, तर मार्केट एवढ्या मोठ्या मुवमेंटनंतर हा जो काही शूटिंग स्टार बनतो आहे 15 मिनिटाचीच कॅन्डल लावतो, म्हणजे समजायला थोडं सोपं जाईल. हा जो काही शूटिंग स्टार आपल्याला पाहायला मिळालेला आहे, एक्सपायरीची मुवमेंट आहे, जर याच्यावरतीच ओपन होते ना, तर मार्केटमध्ये अजूनही स्ट्रेंथ बाकी आहे हे आपल्या लक्षात येते. ऑलरेडी मार्केट खूप स्ट्रॉंग आहे, पण ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आहे, मग इथून काय होऊ शकतं, एकतर मार्केट इथे रिटेस्ट करू शकतं किंवा रिटेस्टिंग अगदी तुम्हाला 200पर्यंत सुद्धा पाहायला मिळू शकते.
पण इथे काय होणार आहे, जर मार्केट याच्या वरती होतं आहे, इथे रिटेस्ट करून वरती जाते, सेम टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करणार आहे. पण जर पुन्हा याच्या आतमध्ये येते ना, तर जो काही हाय बनेल म्हणजे पहिल्या 15-20 मिनिटामध्ये येते, पहिल्या अर्ध्या तासामध्ये आतमध्ये येते, तर त्या कॅन्डलचा जो काही हाय असेल ना त्याचा SL लावून तुम्ही एक पुट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त इथे सावध काय राहायचं आहे, हा जो पोर्शन आहे म्हणजे 50 पॉईंटचा, 50 ते 60 पॉईंटचा, तिथे थोडं सावध राहायचं आहे. आणि जर हा पोर्शन म्हणजे 26,200 किंवा 26,180 ब्रेक होताना पाहायला मिळते ना, तर पुन्हा 50 ते 60 पॉईंट जी लेवल आहे 26,120 इथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे इथे एक पुटचा ट्रेड आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळणार आहे, जो कधी एकतर वरती येऊन खाली येत आहे, वरती ओपन होऊन डायरेक्ट खाली येत आहे, म्हणजे वरती सस्टेन न करता डायरेक्ट खाली येत आहे याच्या आतमध्ये, तर इथे तुमचा SL प्लेस होऊ शकतो. फ्लॅटच्या केसमध्ये सुद्धा इथे जाऊन जर पुन्हा रिजेक्शन फेस करते ना, तर सेम वे म्हणजे इथे डबल टॉप ज्याला आपण म्हणतो तो बनेल आणि मग याच्यासाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. पुन्हा 120च्या आसपास बाईंगचे सिच्युएशन शोधायचे आहे. जर ब्रेक झालं तर कदाचित मोठे कॅन्डल जरी बनत असतील तर मग आपण इथे काही प्रॉफिट बुक करून वाट पाहणार आहोत, पण पूर्ण क्वांटिटी घेऊन होल्ड करणार नाही आहोत. आता जर गॅप डाऊन होतं आहे आणि 26, मग गॅप डाऊन किंवा फ्लॅटच्या केसमध्ये काय आहे आपलं बाय ऑन डिप्स 26,120 ही आपली महत्त्वाची लेवल असणार आहे. इथे येऊन मार्केट पुन्हा सपोर्ट घेऊन वरती जाते का हे पाहायचं आहे. इथे आपण बाईंगची सिच्युएशन क्रिएट करणार किंवा बाईंगचा जो ट्रेड आहे तो क्रिएट करणार आहे, अदरवाईज बाकी एक्स्ट्रा. फक्त एक लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या मुवमेंट नंतर आपण पाहतो नेहमी मार्केटमध्ये मुवमेंट आली, समजा ही कॅन्डल बनली तर छोट्या छोट्या कॅन्डल बनवू शकतात अशा पद्धतीने, तर त्याच्यासाठी सुद्धा तयार राहायचं. मग जास्त ॲग्रेसिव्ह बाईंग किंवा सेलिंग करायचं नाही. 255च्या वरती तुम्ही ॲग्रेसिव्ह बाईंग जे आहे ना ते करू शकता, पण सेलिंग कोणतंही ॲग्रेसिव्ह असलं नाही पाहिजे. नॉर्मल क्वांटिटी आणि स्ट्रिक्ट SLनेच आपण इथे रिस्क घेऊ शकतो. 26,120 जर ब्रेक होत आहे तर आपण 26,050 आणि 26,000 याच्यासाठी वाट पाहू शकतो, पण ते थोडं मग रिस्की असू शकतं किंवा याच्यामध्ये मार्केट साईडवेज जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये तुमचं प्रीमियम मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल, तिथे थोडं सावध राहायचं आहे. आता दुसरं आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये इथे सुद्धा सेम सिच्युएशन आहे की मार्केट एक शेवटच्या हाफमध्ये चांगली मुवमेंट आपण पाहिलेली आहे. बाकी दिवसभर ही जरी मुवमेंट दिसत असली ना, जे अगोदर डिस्कस केलेलं आहे इथे ही जी रेंज आहे तीच कंटिन्यू केलेली आहे. म्हणजे काल ही मुवमेंट नव्हती एक्सपायरी असूनही आजही सेम झालेला आहे. फक्त याच्या बाहेर पडलं आहे, पुन्हा एकदा इथे रिटेस्टिंग झालं. आता हे रिटेस्टिंग आहे की मार्केट पुन्हा याच्या आतमध्ये येते हे पाहणं महत्त्वाचं आहे. जर इथून मार्केट वरती जाते ना, तर 54,400 या लेवलवरती फोकस करा. 350-400 ही जी लेवल आहे ना त्यावरती फोकस करा. जसं याच्यावरती निघणार आहोत ना, एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे. त्याचं टार्गेट 54,700 पर्यंत आहे. मध्ये तुम्ही एखादा हॉल्ट घेऊ शकता 600, 650 किंवा 550, 150 पॉईंट करा 300 पॉईंटमध्ये, पण 700 आणि त्याच्यावरती आपण 55,000 सुद्धा पाहू शकतो. हे थोडं क्रिटिकल आहे. बँक निफ्टीमध्ये पाहिजे तशी मुवमेंट आत्ता मिळत नाही आहे म्हणून सांगतोय. जर मार्केट पुन्हा वरती जाऊन 400च्या आसपास किंवा 450 हा जो हाय बनलेला आहे ना, इथून एखादं रिजेक्शन घेते ना, तर इथे मात्र तुम्ही पुटचा ट्रेड प्लॅन करू शकता. हा तुमचा SL असणार आहे. हा अगदी स्ट्रिक्ट SL असणार आहे. काल आपण पुट पूर्ण अवॉइड सांगितले होते, आज थोडंफार आपण एंट्री करू शकतो हे बोलतोय. म्हणजे इथे तुम्ही पुट घेऊ शकता ज्याचं टार्गेट हे 54,250 आणि 54,000 इथपर्यंत असू शकतं. फायनली 53,800ची लेवलसुद्धा पाहायला मिळू शकते एखादं सेल ऑफ जर मार्केटमध्ये आलंच. गेल्या काही दिवसापासून चांगलं प्रॉफिट बुकिंग आपण पाहिलेलं नाही आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं आहे. फ्लॅट ओपनिंग नंतर खाली येत आहे, तर ही लेवल मग त्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ती आहे 53,900, 950 या झोनमध्ये बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. मार्केट फ्लॅट ओपनिंगने खाली येते किंवा गॅप डाऊनने खाली येते. फ्लॅट ओपनिंगने खाली येते आणि गॅप डाऊनने खाली येते. या केसमध्ये जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. जरी ही 200-250 पॉईंट असले, 300 पॉईंट थोडं धरून चला, पण ते 300 पॉईंट हातून गेले तरीही चालतील, पण याच्या खाली गेल्यानंतर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. जे काही असेल बाकी त्यावेळेस तर मी टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करेन. आता उद्या आहे एक्सपायरी सेन्सेक्सची. सेन्सेक्समध्ये काही एक्सपायरी खूप चांगले आपल्याला गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळतात. उद्यासुद्धा हीच एक्सपायरी पाहायला मिळू शकते. जे लॉजिक आपण निफ्टीसाठी वापरणार आहोत तेच सेन्सेक्ससाठी. फक्त इथे लक्षात ठेवा, ही जी लेवल आहे 85,500 या लेवलपर्यंत बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. हा जो झोन आहे मध्ये 100 पॉईंटचा तो थोडा क्रिटिकल असणार आहे. कन्सोल्टेशन इथे डिसाइडिंग म्हणजे जिथे काहीही डिसाईड झालेलं नाही आहे असा फॅक्टर किंवा असा झोन आपण म्हणू शकतो ना, तो इथे असणार आहे. मग इथे येऊन मार्केट या दिशेने जाऊ शकतो किंवा याच्या खाली. जर याच्या खाली म्हणजे 85,400च्या खाली निघते तर 300 ते 400 पॉईंट तुम्हाला याच्या खाली सुद्धा मिळू शकतात आणि मार्केट इथे 950 ते 86,000. 86,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे. एकदा या लेवलच्या वरती इथे 86,000 एक्झॅक्ट न पकडता 20 ते 30 पॉईंटचं कुशन ठेवा. याच्यावरती जर मार्केट सस्टेन करतात डेफिनेटली एक चांगली अपसाईडची मुवमेंट. इथे सुद्धा तुम्हाला 300 ते 400 पॉईंट जर चांगलंच मुवमेंट आली, निफ्टीमध्ये चांगली मुवमेंट येते तर अगदी 86,660पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो आणि मग त्या पद्धतीने तुम्ही एक्सपायरीचा ट्रेड तिथे प्लॅन करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला जो वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ
व्हिडिओ तो नक्की पाहत चला, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की पूर्ण आठवड्याभरामध्ये आपण काय करू शकतो. मागील 2-3 जे व्हिडिओ आहेत ना ते एकदा पहा तुम्ही, आणि जे डिस्कस केलेले आहेत ते टार्गेट कशा पद्धतीने, म्हणजे जो तुम्हाला रोज ट्रेड करायला वेळ मिळत नसेल किंवा ती इच्छाही होत नसेल रोज ट्रेड करण्याची, तर तुम्ही विकली ट्रेड घेऊन त्याच्यामध्ये चांगल्या पोझिशन बनवू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.